महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट लवकरच पडणार आहे असं भाकीत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर काही नेते व मंत्री आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेत, तर काहींवर कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। यामध्ये पहिले आहेत माणिकराव कोकाटे। सातत्याने वादग्रस्त विधाने करत सुटलेल्या आणि विधानसभेत जुगार खेळताना सापडल्याने संतापात भर पडली आहे। अजित पवार यांनीही त्यांच्या गच्छंतीवर थेट बोलले नसले तरी सुतोवाच नक्कीच केलाय। मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी नोटांची बंडले दिसून आल्याने वादात अडकलेत। त्यापूर्वी हॉटेल लिलावामध्येही त्यांच्यावर आरोप करण्यात आले। गृहराज्यमंत्री योगेश कदम सावली बारमुळे अडचणीत आलेत। नरहरी झिरवाळ यांच्यावर कार्यकर्त्यांशी असलेला संवाद, अभाव आणि क्षेत्रातील अपयशाचे आरोप होत आहेत। अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांनी रडारवर असलेल्या नितेश राणे यांच्याही मंत्रिपदावर पाणी फेरलं जाईल असा दावा करण्यात आलाय। महिलेकडून झालेल्या आरोपानंतर जयकुमार गोरे सुद्धा वादाच्या केंद्रस्थानी आले होते आणि हिंदी सक्तीच्या निर्णयाने आणि शालेय शिक्षण विभागातील अनावश्यक निर्णयांमुळे आणि त्यामधून निर्माण झालेल्या वादांमुळे दादा भुसे यांना फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाहीये।